नमस्कार. सेशनला सुरुवात करूयात. आजचं योगा सेशन आपण विशेषतः आज बॅकवर्ड बेंडिंगचे आसन घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपल्या पाठीच्या मणक्याला पाठीमागच्या दिशेने ताण पडतो. ठीक आहे, बॅकवर्ड बेंडिंग. मग त्याच्यामध्ये कोणकोणते आसन येतात तर उष्ट्रासन, धनुरासन, भुजंगासन, भुजंगासनाचे व्हेरिएशन, बरोबर. त्याच्यानंतर उभं राहून आपण करायचं म्हटलं तर उभं राहून केलेलं चक्रासन, सेतुबंध आसन, हे सगळे आसन त्याच्यामध्ये येतात. पण मी मागे सांगितल्याप्रमाणे जरी आपण बॅकवर्ड बेंडिंगचे आसन करत असलो तरी सुद्धा काही प्रमाणामध्ये आपल्याला त्याचा काउंटर पोज पण करायचे आहेत, जेणेकरून काय होईल की आपल्या ज्या स्नायूंना ताण पडतो तर तेथे स्नायू थोडेसे रिलॅक्स व्हायला सुद्धा मदत झाली पाहिजे. मग त्याच्यासाठी आपण पवनमुक्तासन, त्याच्यानंतर शशांकासन, असे आसन आपल्या प्रॅक्टिसमध्ये ठेवायची आहेत. कॉम्बिनेशन आपल्याला करायचं आहे, पण जास्त जोर किंवा जास्त जे काही शिकायचं आपल्याला आज ते बॅकवर्ड बेंडिंग. ठीक आहे. आणि बॅकवर्ड बेंडिंग शिकायचं म्हणजे काय तर प्रत्येकालाच मी आज जे काही शिकवले ते कदाचित जमणार नाही. समजा जे नवीन आता जॉईन झालेले आहेत साधक किंवा थोडीशी प्रॅक्टिस कमी आहे अशा लोकांना खूप लगेच चक्रासन जमणार नाही, बरोबर, किंवा सेतुबंधासनामध्ये पूर्ण छाती हनुवटीला टेकणार नाही, किंवा पादहस्तासन म्हणा किंवा उभं राहून चक्रासन जमणार नाही. तर त्यांनी ते थोडेसे टेक्निक शिकून घ्यायचे आहेत आणि मग कशा प्रकारे ते आपल्याला हळूहळू वाढवायचं हे पाहायचं आहे. ठीक आहे. ते रेग्युलर तुम्ही केलं तर ते तुमचं बॅकवर्ड बेंडिंग वाढणार आहे. शिकायचं काय तर बॅकवर्ड बेंडिंग वाढण्यासाठी आपल्याला कोणकोणते आसनं करायचे आहेत, कोणत्या क्रमाने करायचे आहेत, बरोबर. त्याच्यासाठी आपण काय काय आपला आधार घेऊ शकतो. मग त्याला म्हणजे काही वॉलला सपोर्ट घेऊ शकतोय का आपण, बरोबर, किंवा अजून काही त्याच्यासाठी आपण वापरू शकतो. काही टेक्निक्स मी तुम्हाला सांगणार आहे. टेक्निक लक्षात ठेवा आणि स्वतःची प्रॅक्टिस त्याच्यामध्ये ठेवा, बरोबर. नुसतं रविवार टू रविवार असं करू नका, हे महत्वाचं त्याच्यामध्ये सांगणं आहे. त्याच्यानंतर एक सूत्र ठेवा आपल्या प्रॅक्टिसमध्ये. काय तर आज किती तारीख आहे, समजा आज तारीख आहे 3 तारीख, बरोबर. आज 3 तारीख आहे तर तुम्हाला सूर्यनमस्कार करायचे आहे 6. जेवढी तारीख आहे त्याच्या दुप्पट सूर्यनमस्कार आपल्याला करायचे आहेत. उद्या 4 असेल तर 8 करायचे, 5 असेल तर 10 करायचे. असं हळूहळू आपल्याला सूर्यनमस्काराची प्रॅक्टिस वाढवत न्यायची आहे. असं आपल्याला संकल्प करायचा. म्हणजे हळूहळू ती जी काही प्रॅक्टिस आपली वाढते तर त्याने आपल्याला फायदा होतो, बरोबर. एकदमच काहीच नाही प्रॅक्टिस आणि अचानकच 50 सूर्यनमस्कार घातले तर ते आपल्याला जमत नाही, बरोबर. प्लस त्याच्यामध्ये ऍड करू शकता की सूर्यनमस्कारामध्ये जे काही बॅकवर्ड बेंडिंगचे आसन आहेत, भुजंगासन आहे, त्याच्यानंतर अश्वसंचलन आसन आहे, त्याच्यामध्ये सुद्धा मॅक्सिमम बॅकवर्ड बेंडिंग करायचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. तर ते मी तुम्हाला सांगेन कशा प्रकारे आपल्याला करायचे आहे ते. तत्पूर्वी आपण आता सुरुवात करूयात आपल्या सूक्ष्म व्यायामाने आणि मग पुढे आपल्याला जायचं आहे. ठीक आहे. दोन्ही पायांचे टाचा पंजे जोडलेले, मान सरळ, दोन्ही हात बाजूला. ठीक आहे. टाचा पंजे जोडलेले, मान सरळ, ही झाली आपली पूर्वस्थिती. आता दोन्ही हात ध्यान मुद्रेमध्ये यायचे आहेत. डाव्या हाताच्या तळव्यावरती उजवा हाताचा तळवा ठेवायचा आहे आणि आपल्याला दोन्ही हात कडेवरती करायचे आहेत. करूयात. 1, वर हात वर, दोन्ही हातांचे दंड करायला, मान सरळ. परत नमस्कार मुद्रेमध्ये हात करायचे आहेत खाली. 2, परत एकदा. 1, हात वर. 2, पुन्हा एकदा. 1, 2, श्वासासोबत. 1, श्वास आतमध्ये घेत हात वरती. 2, श्वास बाहेर हात खाली. परत एकदा. 1, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. आता विरुद्ध दिशेने. 1, श्वास आतमध्ये हात वर. 2, श्वास बाहेर हात खाली. परत एकदा. 1, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. पुन्हा 1, श्वास आतमध्ये.
2 श्वास बाहेर. परत एकदा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. ठीक आहे. तर आता हाताची हालचाल. तर दोन्ही हात वरती करायचे. हाताचे पंजे पाठीमागच्या बाजूने घ्यायचे आणि हात कोपरामध्ये वाकवायचे, पाठीवरती ठेवायचे. करूयात. 1 2. परत एकदा 1 2. पुन्हा 1 2. परत एकदा 1 2 1 2. हात करायचे आहेत कडेने खाली. ठीक आहे. इथे सुद्धा उभं राहताना आपल्याला असं लूज उभं राहायचं नाहीये. तर पाठीचा कणा ताठ, खांदे थोडेसे मागे आणि मान सरळ करायचे आहे. लक्षात ठेवायचं आहे. आता दोन्ही पायामध्ये खांद्याने एवढं अंतर घ्यायचं आहे. आता आपण बॅकवर्ड बेंडिंगचे आसनं करणार आहोत, त्याच्यामुळे बॅकवर्ड बेंडिंगचे आपल्याला थोडेसे सूक्ष्म व्यायाम पण करणं अपेक्षित आहे. कटिशक्ती विकास असं म्हणतात त्याला. कमरेला सपोर्ट द्यायचा, खांदे मागे रोल करायचे, मान करायची सरळ आणि आपल्याला श्वास आतमध्ये घेत मागे झुकायचा आहे. करूयात. 1 2. पाय गुडघ्यामध्ये न वाकवता ही हालचाल करायची आहे. पाठीचा कणा ताठ ठेवून पुढे आपल्याला झुकायचं आहे. पायाच्या पाठीमागे आपल्याला ताण इथे देणं अपेक्षित आहे. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत एकदा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत एकदा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. बॅकवर्ड बेंडिंग वर आपण आज जोर देणार आहे, त्याच्यामुळे थोडस बॅकवर्ड बेंडिंगचे हालचाल थोडीशी जास्त करायची आपल्याला. करूयात. 1 2 1 2. हवा सरळ व्हायचा, मान करायचे आहे सरळ. ठीक आहे. दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे, टाचा पंजे जोडायचे आहे, मानेची हालचाल करायची आहे. करूयात. 1 मान वर, 2 हनुवटी छातीला टेकवायची आहे. परत एकदा करायचं आहे सेम. 1 मान वरती करायचे आहे, 2 हनुवटी छातीला टेकवायची आहे. परत एकदा 1 2 मानेची हालचाल. पुन्हा 1 2. परत एकदा 1 मान वर, 2 हनुवटी छातीला. ठीक आहे. परत मान वरती करायचे आहे. 1 मान वरती करताना थोडस कमरेचे स्नायूंचं आकुंचन करायचं आहे आणि बॅकवर्ड बेंडिंग पण थोडस झालं पाहिजे. खांदे मागे रोल करायचे आहे, कमरेपर्यंत ताण पडला पाहिजे. 2 श्वास बाहेर. परत एकदा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत एकदा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत एकदा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. आणि आता मान करायचे आहे सरळ आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. आता दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे खांद्याने एवढं. पायाचे पंजे सरळ ठेवायचे आहेत. दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये. उजव्या हाताने डाव्या पायाला, डाव्या हाताने उजव्या पायाला आपल्याला स्पर्श करायचा आहे. करूयात. पाय सरळ ठेवून, पाय गुडघ्यामध्ये वाकले नाही पाहिजेत. बरेच जण कसे करतात, असे करतात, पाय गुडघ्यात वाकवतात. 1 2. तर पाय गुडघ्यात वाकवायचे नाही, पाय सरळ राहतील. जाणीवपूर्वक पाय सरळ ठेवायचे आणि जेवढं शक्य आहे तेवढं करायचं. हात पंजाला टेकला नाही तरी चालेल, पण पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे नाही, हे महत्वाचं आहे.
ठीक आहे. करूयात आता उजव्या हाताने डाव्या पायाच्या पंजाला स्पर्श करायचा आहे. एक, पाय सरळ ठेव, मान वर करायचे, पाठीला पिळू द्यायचं. दोन, परत विरुद्ध दिशेत. एक, दोन, एक, एक, दोन, 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 एक, दोन आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. आता स्थूल व्यायाम करूयात. त्याच्यामध्ये सर्वांगपुष्टी. दोन्ही हात कडेनीवरती करायचे आहेत. दोन्ही हातांचे बोटं गुंफवायचे आहेत. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत. डावीकडे वळायचं आहे. एक, पुढे झुकायचं आहे. दोन, आणि उजवीकडे यायचं आहे. तीन, वर यायचं आहे. चार, पाच. परत एकदा. एक, दोन, तीन, चार आणि पाच. पुन्हा एक, दोन, तीन, चार आणि पाच. आता उजव्या बाजूने. एक, उजवीकडे वळायचं, पुढे दोन, डावीकडे तीन, चार आणि पाच. पुन्हा एक, दोन, तीन, चार, पाच. परत एक, दोन, तीन, चार, पाच. हात करायचे आहेत सरळ आणि कडेने हात करायचे आहेत खाली. प्रत्येक स्टेप हळूहळू करायची आहे, व्यवस्थित करायचे आहे, वेगवेगळी आपल्याला करायची आहे. याकडे लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्याला प्रत्येक आसन व्यवस्थित जमणार आहे. जेवढं तुमचं वॉर्मअप चांगला होईल तेवढं तुम्हाला पुढचे आसन करायला सोपं जाणार आहे. पुढचं बॅकवर्ड बेंडिंग साठी आसन किंवा हालचाल. पायामध्ये अंतर ठेवायचं आणि मग दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा. पाय गुडघ्यामध्ये न वाकवता मागे झुकायचा आहे. करूयात. एक, दोन, श्वास बाहेर आणि पुढे. इथे सुद्धा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता पुढे जाणं अपेक्षित आहे आपल्याला. परत एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. पायाच्या पाठीमागे ताण पडला पाहिजे. दोन्ही पाय सरळ आहेत. पायाच्या पाठीमागे अगदी खुब्यापासून मांडीच्या पाठीमागे हॅमस्ट्रिंग मसल्स गुडघ्याच्या मागे पोटरीला ताण पडून आपल्याला पुढे वाकायचं आहे. परत एक, श्वास आतमध्ये. कडेने बघितलं तर पायामध्ये अंतर आहे. पायामध्ये अंतर आहे. खांदे मागे, पाय सरळ आणि मागे जायचं. पुढे दोन. इथे कमरेचा भाग सरळ आणि आपण पुढे. ठीक आहे. 90 डिग्री मध्ये कमरेचा भाग आहे. पायाच्या पाठीमागे अंतर, उभ्याची हालचाल. परत सरळ आणि मागे. बऱ्याच वेळा मागे जाताना सर्वजण कसे करतात, आता खुबा इथं आहे आणि मागे जाताना काय करतात, खुबा पुढे नेतात आणि असे मागे जातात. ओके, बरोबर. तर असं न्यायचं नाहीये. तर इथे आहे तिथेच खुबा ठेवायचा आहे. माझे पाय आहेत तिथेच राहतील आणि थोडस आपल्याला मागे जायचं. फार असं कंबर पुढे न्यायची नाही. ठीक आहे. कंबर आहे तिथेच ठेवायची आणि मागे झुकायचे. परत सरळ दोन. ठीक आहे. याच्याकडे लक्ष द्या. कमरेचा भाग आहे तिथेच पाहिजे. असं ही मुवमेंट करायची नाहीये. खूप असा पुढे न्यायचा नाही आपल्याला. खूप इथेच ठेवायचा आणि मागे झुकायचा आहे. एक. ठीक आहे. लक्षात आलं. मागे दोन आणि मग कमरेमध्ये न वाकता पुढे झुकायचं.
ही टेक्निक आपल्याला शिकायची आहे कमरेमध्ये न वागता पुढे झुकण्याची. परत हळूवार सरळ व्हायचं आहे, मान करायचे आहे सरळ, हात करायचे आहेत बाजूला, दोन्ही पाय जवळ करायचे आहेत आणि आता आपल्याला दोन्ही हात गुडघ्यावरती ठेवायचे आहेत. पाठीचा कणा ताठ, मान वर, दोन्ही पायांचे टाचा आणि पंजे जोडलेले, पाय सरळ, पायाच्या पाठीमागे ताण येईल असा प्रयत्न. उभ्यामध्ये कमरेमध्ये न वागता उभ्यातून पुढे झुकायचं आहे, त्यामुळे पाठीचा कणा ताठ ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. बऱ्याच वेळा आपलं जो बॅक असते कशी होते, अशी असते, असं वागतो आपण, बरोबर? ठीक आहे. प्रत्येक जण स्वतःचं ऑब्झर्वेशन केलं किंवा आरशामध्ये बघितलं तर कळेल, पण आपल्याला असं पाठीला असं गोल पडू द्यायचं नाहीये, तर तो सरळ ठेवायचा आहे. जेवढा पाठीचा कणा सरळ तेवढा आपल्याला फायदा जास्त, त्यामुळे पाठीचा कणा सरळ करायचा प्रयत्न करा. मग दोन्ही गुडघे डावीकडून उजवीकडे गोल फिरवायचे आहेत. परत एकदा पाय गोल फिरवला की परत पूर्ण काय करायचं, सरळ करायचं, ताण द्यायचा, ओढायचंय, उभ्यातून पुढे खेचायचं स्वतःला. परत 2, पुन्हा 3, 4 आणि 5. हॅमस्ट्रिंग्स मसल्सला आपल्याला ताण पडला पाहिजे. परत विरुद्ध दिशेने 1, 2, 3, 4 आणि 5. ठीक आहे. बरोबर. आता आपल्याला सरळ व्हायचं आहे, मान करायचे सरळ आणि सर्वांनी आता खाली बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. दोनही हात आपल्या गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत. ज्ञान मुद्रेमध्ये हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास आपल्याला बाहेर सोडायचा आहे. श्वासाची गती आणि हृदयाची गती आपल्याला सामान्य करायची आहे. श्वासाची गती आणि हृदयाची गती आपल्याला सामान्य करायची आहे. आता दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्याला प्रार्थना म्हणायची आहे महर्षी पतंजली यांची. ही प्रार्थना सर्वांनी पाठ करायची आहे. त्याच्या व्यतिरिक्त पण काही प्रार्थना असतात, त्याही आपण पाठ करू शकता. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोतं प्रवरं मुनीना पतंजलिं प्राञ्जलिलानतोऽस्मि. हरि ओम. हळूवार डोळे उघडायचे आहेत, मान करायचे सरळ आणि आता हळूवार दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये वरती घ्यायचे आहेत. हृदयात 1 कोपरे खांद्याच्या रेषेत आणि दोनही हात वरती करायचे आहेत. दोन्ही हातांचे दंड कानाला, पर्वतासन सिंपल. ठीक आहे. पाठीच्या स्नायूंना ऍक्टिव्हेट करायचे आपल्याला. सुरुवातीला त्यांना सूचना द्यायची की आपण आता पाठीच्या स्नायूंचे हालचाल करणार आहोत. डावीकडे झुकायचं आहे. 2, लॅटरल बेंडिंग, छातीच्या कडेच्या स्नायूंना ताण. परत सरळ 1, उजवीकडे 2. अतिशय सोपं पण इफेक्टिव्ह असा आसन. हात कोपऱ्यात वाकवायचे नाहीत. बरेच जण असे करतात, ते करताना हात सरळ राहतो याकडे लक्ष द्यायचं. परत सरळायचं 1, परत डाव्या बाजूला 2, परत सरळायचं आहे 1, परत उजवीकडे 2, परत सरळ 1 आणि हळूवार हात करायचे आहेत खाली 2. ठीक आहे. दोन्ही हात मागे करायचे आहेत, खांदे मागे रोल करायचे आहेत, मान सरळ.
डावीकडे झुकायचं आहे एक, डावीकडे झुकायचे आहे आणि बोट टेकवायची डावा पायाच्या गुडघ्याला. फिरायचं दोन, परत उजव्या बाजूला एक, दोन, परत एकदा डावीकडे एक, दोन, उजवीकडे एक, दोन, दोन्ही हात बाजूला. हे आपले बेसिक 3 आसन आहेत, नेहमी आपल्याला करायचे आहेत. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत एक, कटी चक्रासन बसून पद्मासनामध्ये डावीकडे वळायचं आहे दोन, उजव्या हात डावा पायाच्या गुडघ्याला पकडायचं आहे, मान मागे करायचे, पाठीला पिळ द्यायचा आहे. ठीक आहे. तर दोन्ही हात वरती करायचे आहेत एक, सॉरी डावा हात वर करायचा आहे, उजवीकडे झुकायचं आहे दोन, उजवा खांदा उजव्या गुडघ्याला टेकवायचा आहे. परत चला एक, परत एकदा दोन, परत सरवायचं एक, परत एकदा दोन, परत सरळ एक, हात करायचे खाली, हाताचे पंजा जमिनीकडे, उजवा हात सरळ करायचा आहे, परत सरवायचा एक आणि हात खाली दोन. ठीक आहे. उजव्या बाजूने करूयात सेम, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत एक, आता उजवीकडे वळायचं आहे दोन, डाव्या हाताने उजव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचं, मान मागे करायचे, उजवा हात वरती करायचा आहे एक, उजवा हात वर करायचा आणि डावीकडे झुकायचा आहे दोन, डावा खांदा डाव्या गुडघ्याला टेकवायचा आहे, परत सरवायचं आहे एक, परत एकदा दोन, परत सरवायचं आहे एक, परत एकदा दोन, परत सरवायचं आहे एक, दोन, हात करायचा खाली, हाताचा पंजा जमिनीकडे, डावा हात सरळ करायचा आहे, परत सरवायचा आहे एक आणि हात खाली दोन. ठीक आहे. आता पद्मासनामध्ये सर्वांनी बसायचं आहे. पुढचं आपण आसन करणार आहोत पद्मभुजंगासन, बॅकवर्ड बेंडिंग आसन, हृदयाच्या स्नायूसाठी उपयुक्त असं आसन आहे. सर्वांनी पद्मासनामध्ये बसायचं आहे. ठीक आहे. पूर्ण पद्मासन आपल्याला करायचं याच्यामध्ये. आणि आपल्याला याच्यात काय करायचं असतं की पद्मासनामध्येच आपल्याला भुजंगासन करायचं आहे. त्याच्यामुळे मॅटला असं बॅटकडे तोंड करून बसायचं आहे. पाठीचा काना ताठ, मान सरळ आणि कंबरवर उचलायची आहे, गुडघ्यांवरती यायचं आहे, हात पुढे टेकवायचे आहे मानवर. ठीक आहे. पद्मासनामध्ये बसलेलो आहोत आणि हात पुढे टेकवायचे, कंबरवर उचलायची, गुडघ्यांवरती यायचं. ठीक आहे. पद्मासनामध्ये बसून आपण गुडघ्यांवरती आलेलो आहोत. ठीक आहे. लक्षात आलं. आपण पद्मासनामध्ये बसलेलो आहोत. फक्त काय करायचं आपल्याला, गुडघ्यांवरती यायचं, नंतर कंबर खाली खेचायची आणि छाती वर उचललेले ठेवायचे आहे. करूयात एक, पद्मासनामध्ये असं आपण गुडघ्यांवरती उभा आहोत, थोडेसे हात पुढे घ्यायचे आणि कमरेचा भाग खाली करायचा आहे आणि मान वरती करायची. एक, दोन. सुरुवातीला पूर्ण तुम्ही असं गुडघ्यांवरती येऊ शकता. गुडघ्यांवरती यायचं आहे, परत मान वर करायचे, कंबर खाली करायचे आहे. तर यात एक, मान वर, कंबरवर उचलायचे आहे, गळ्याच्या स्नायूला ताण द्यायचा आहे. पुन्हा दोन. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी टाचेवरती बसायचं आहे आणि पूर्ण कपाळ टेकवायचं आहे जमिनीला. ठीक आहे. टाचेचा दाब पोटावरती येईल याकडे लक्ष द्यायचं आहे. परत भुजंगासन आपल्याला करायचं आहे. भुजंगासन सेम, कंबर उचलायची आहे, स्वतःला नियंत्रण करता आलं पाहिजे. कमरेच्या स्नायूंना वर उचलायची, कंबर आहे ह्या स्थितीमधूनच करूयात. एक, मानवर, दोन, परत एक,
पद्मासनामध्येच बसलेलं थांबायचं आहे. 2 दोन्ही हात वरती करायचे. 1 पद्मासन आणि हात खाली 2. ठीक आहे. पद्मभुजंगासन. पाय करायचे आहेत सरळ, डावा पाय सरळ आणि उजवा पाय सरळ. ठीक आहे. थोडासा पायाच्या स्नायूंना रिलॅक्स करायचं आहे. दोन्ही हात अशी बाजूला, पायाचे पंजे हालचाल करायचे आहे, कारण की पायाच्या पंजावरती याचा ताण पडतो, गुडघ्यांवरती लोड पडतो. त्या पंजे गोल फिरवायचे आतून बाहेर 5 वेळा, परत बाहेर आतमध्ये 5 वेळा. ठीक आहे. पुढचं असं आपण करूया पूर्वोत्तानासन. म्हणजे दोन्ही पायांचे टाचा आणि पंजे जोडलेले ठेवायचे आहेत. पायाचे पंजे पुढच्या दिशेने खेचायचे आहेत. पाठीचा कणा ताठ आणि कमरेच्या स्नायूंकडे लक्ष द्यायचं आहे. आणि कंबर आपल्याला वर उचलायची आहे आणि मान मागे टाकायचे आहे. ठीक आहे. पूर्वोत्तानासन आहे. पहिले आपण करूयात, नंतर याचं व्हेरिएशन करू किंवा ह्याच्यामध्ये थोडासा बदल, जर का पूर्ण असं येत नसेल तर काय करायचं हे मी सांगेल. पायाचा पंजा पुढे खेचायचा आहे आणि कंबर वर उचलायची आहे. करूयात. 1 कंबर उचलायची आहे, पंजे जमिनीला टेकवायचे आणि मान मागे. 2. ठीक आहे. टाचा पंजे जोडलेले, पायाचे पंजे पुढे खेचायचे, कंबरवर उचलल्यानंतर अंगठा जमिनीला टेकला पाहिजे, याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. पोट आतमध्ये खेचायचं आहे, कंबर उचलायचे, अंगठा जमिनीला टेकवायचा आहे. करूयात. 1 मान मागे टाकायची. 2 परत एकदा सेम. 1 हे तुम्ही नंतर श्वासावरती पण करू शकाल. 1 श्वास आतमध्ये, पाय सरळ ठेवायचे, पाय गुडघ्यात वाकवायचे नाही. 2 ठीक आहे. ज्यांना असं थोडंसं अवघड जात असेल किंवा थांबता येत नसेल, त्यांनी काय करायचंय, दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. हे व्हेरिएशन आपण मागे घेतलं होतं. ठीक आहे. पण हळूहळू याची प्रॅक्टिस करून नंतर पाय सरळ ठेवून केलं तरी चालतं. पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे, दोन्ही पायामध्ये खांद्याने एवढं अंतर ठेवायचं आहे, कमरेच्या स्नायूंकडे लक्ष द्यायचं आणि आपल्याला कंबर उचलायची आहे, शरीर जमिनीला समांतर करायचं आहे. हे महत्वाचं आहे. करूयात. शरीर जमिनीला समांतर, हात पाठीमागे, श्वास आतमध्ये घेत, कंबर उचलायचे, मान मागे टाकायचे आहे. करूयात. 1 हातांवरती पण बॅलन्स करायचा आहे, मान मागे, कमरेच्या स्नायूंचं आकुंचन करून कंबर लिफ्ट करायची. 2 ठीक आहे. इथपर्यंत जर आपण कंबर उचलतो, ही आपल्या मांडीच्या स्नायूंनी उचलतो, बरोबर. आणि त्याच्या पुढचा लिफ्ट आपल्याला द्यायचा आहे तो कमरेच्या स्नायूंनी. त्यामुळे कमरेच्या स्नायूंचं टोनिंग याच्यामुळे आपलं होणार आहे. जेव्हा तुम्ही लिफ्ट करता, अजून पॅरलल करायला, शरीर जमिनीला समांतर करायला जो लिफ्ट लागतो, तो आपल्याला पाठीच्या स्नायूंनी, कमरेच्या स्नायूंनी घ्यायचा आहे. ठीक आहे. एवढं जर का तुम्ही उचलत असाल तर हे फक्त मांडीच्या स्नायूंनी उचलताय, लक्षात ठेवा. इथे कमरेचा काहीही रोल नाहीये. कमरेचा रोल इथून पुढे सुरू होतो. ठीक. त्यामुळे इथून पुढे लिफ्ट म्हणजे तुम्ही कंबर वापरता. 2 ठीक आहे. लक्षात आला. कमरेच्या स्नायूंवरती ताकद आहे का नाही हे कळण्यासाठी आपल्याला ही स्थिती लक्षात येऊ शकते. ठीक आहे. इथपर्यंत लिफ्टिंग हे फक्त मांडीने होतं. आता याच्या पुढे जायचं असेल तर कमरेचा वापर करावा लागतो आपल्याला. करूयात. 1 2 ओके. पाय करायचे आहेत सरळ, डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ, त्याचे दोन्ही हात सरळ, पाठीचा कणा ताठ, मान सरळ. सिंपल करूयात. पुढचा भद्रासन. दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहे. ठीक आहे. जास्त वेळ केल्यावरती आपल्या हातांवरती सुद्धा लोड येतो, विशेषतः कोपरांच्या स्नायूंवरती, तर त्याला सुद्धा मॅनेज आपल्याला करायचं आहे. दोनही हाताने पायाच्या पंजांना पकडायचं आहे. थोडस आपल्या कोपरांना रेस्ट आपल्याला द्यायची आहे. त्यासाठी पुढचं आसन भद्रासन. पाठीचा कणा ताठ आणि मान सरळ. याच्यामध्ये सुद्धा जर का आपण असं बसत असाल, ठीक आहे, किंवा कडेने बघितलं तर, जर का तुमच्या पाठीला असा भाग पडत असेल, ठीक आहे, तर याचा अर्थ तुमचं पाठीचे स्नायू अजून तुम्ही ऍक्टिव्हेट केले नाही आहेत. ठीक आहे. तर ते आपल्याला ऍक्टिव्हेट करायचे आहेत. त्यासाठी
कमरेचा भाग पुढच्या दिशेने खेचायचा आहे. कंबर म्हणजे खुबा, खुबा आणि पेल्विक रिजन पुढे करायचा आहे. पाठीचा कणा ताठ करायचा आहे. मान करायची आहे सरळ. मान सरळ, नजर समोर, ताठ बसण्याचा प्रयत्न आणि गुडघे खाली घ्यायचे आहेत. ठीक आहे. हे असेल तर आपलं लिफ्ट थोडस चांगलं राहतं. कमरेच्या स्नायूंवरचे टोनिंग व्यवस्थित राहतं. त्याला थांबायचं आहे. गुडघे खाली करायचे आहे. गुडघ्यांना खालच्या दिशेने खेचायचं आहे. ठीक आहे. नुसतं बऱ्याच वेळा लोक आपण अशा हालचाली करतो तर ठीक आहे, परंतु ह्या हालचालीमध्ये स्थिर राहून पाय, समजा तुमचा पाय एवढा आहे तरी एवढ्या स्थितीमध्ये पाय खाली खालच्या दिशेने खेचायचा आहे. तर माझे पाय पूर्ण खाली टेकतायत तरी सुद्धा मला खुबा खालच्या दिशेने खेचायचा आहे. तर ती मुवमेंट आपल्याला चालू ठेवायची आहे. म्हणजे आपल्याला ब्रेन एंगेज करायचं आहे त्याच्यामध्ये. तर ब्रेन एंगेजमेंट फार महत्वाचे आहे. आता परत दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ. पुढचं आसन एक आहे जे बॅकवर्ड बेंडिंग आहे, ते आहे मत्स्यासन. ठीक आहे, मग ते आपण करूयात. पहिल्यांदा सिंपल मत्स्यासन करूयात. त्यासाठी दोन्ही पाय सरळ ठेवू. आपल्याला पाठीवरती झोपायचं असतं. ठीक आहे, पाठीवरती आपण झोपलेलो आहोत. मग काय करायचं आपल्याला मत्स्यासनासाठी? दोन्ही हात जे आहेत ते आपल्या मानेच्या बाजूला ठेवायचे आहेत. सिंपल मत्स्यासन आपण करतोय. सरळ मत्स्यासन म्हणजे पाय सरळ ठेवून. आयडियली मत्स्यासनामध्ये दोन्ही पाय पद्मासनामध्ये आपल्याला घ्यायचे असतात, पण आपण आता सरळ मत्स्यासन करतोय. त्याच्यानंतर मग ते मत्स्यासन आपण करूया. दोन्ही हात आपल्या मानेच्या बाजूला ठेवायचे आहेत. हातांचे जे पंजे आहेत आणि पंजांची बोट ही पायाच्या दिशेने ठेवायची आहेत. कोपरे आकाशाच्या दिशेने ठेवायचे आहेत. ठीक आहे. अशा प्रकारे आता दोन्ही हातांवरती दाब द्यायचा. पहिल्यांदा काय करायचं आपल्याला छातीवर उचलायची आहे. छातीवर उचलली, मान मागे टाकायची, माथ्यावरती आपल्याला बॅलन्स करायचा आहे. इथे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला अप्पर बॅक ताण पडतोय. हात सरळ करायचे आहेत, बॅलन्स करायचा आहे. नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित ठेवायचे आहे आणि मग हात अशा प्रकारे वरतून खाली यायचे आहेत. कोपरे टेकवायच्या जमिनीला आणि जेवढं शक्य आहे तेवढं कोपरांचा आधार घेऊन अजून मान एक्सटेंड करायचा प्रयत्न करायचा आहे. मानेचं एक्सटेन्शन, दात, दोन्ही दात एकमेकांना जोडलेले. कमरेचं आकुंचन. परत आसन सोडताना हातावरती हात कोपऱ्यामध्ये वाकवायचे, मानेच्या बाजूला ठेवायचे आहे. छातीवर उचलायचे, मान सरळ करायची आहे. मग आपल्याला पाठीवरती झोपायचं आहे. आसन सोडताना मान घासत आसन सोडायचं नाहीये. ठीक आहे, बरोबर काय करतो आपण अशी घासत सोडतो, तर घासत सोडायचं नाहीये हे लक्षात ठेवा. ठीक आहे. परत एकदा करूयात. ज्यांना माहित असेल त्यांनी आता बघितलं असेल. आता आमच्या सोबत करायचं आहे. दोन्ही हात मानेच्या बाजूला ठेवायचे आहेत. ठीक आहे, सिंपल हळूहळू करायचं आहे. प्रत्येक स्टेप लक्षात घ्यायची आहे. त्याच्यानंतर या आसनामध्ये बॅकवर्ड बेंडिंग तर होतच असतं, परंतु विशेषतः जर का आपलं नेक एक्सटेन्शन चांगलं असेल तर आपल्या अप्पर बॅकला म्हणजे छातीच्या पिंजऱ्याच्या पाठीमागच्या मसल्सला याचा ताण जास्त पडताना दिसतो. ठीक आहे, त्यामुळे दोन्ही हातांचा दाब द्यायचा आहे जमिनीवरती. छातीचा भाग वर उचलायचा आहे. कमरेच्या स्नायूंचं आकुंचन करायचं आहे. आपल्याला मान टाकायचं आहे. मॅक्सिमम एक्सटेन्शन माथ्यावरती आपल्याला बॅलन्स करायचा आहे.
थांबायचं आहे शांत. नजर दोन्ही घुमायच्या मध्ये केंद्रित. हळूहळू श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. परत दोन्ही हात मानेच्या बाजूला. छातीवर उचलायचे, मान सरळ करायची आहे आणि आपल्याला रिलॅक्स व्हायचं आहे. ठीक आहे, केलं ना मत्स्यासन. मानेच्या स्नायूंचं एक्सटेन्शन याच्यामध्ये होतं. पाठीच्या स्नायूंना बॅकवर्ड बेंडिंग याच्यामध्ये आपल्याला मिळतं. हे सिंपल सिंपल आहेत. हे सिंपल तुम्ही जर का व्यवस्थित करत असाल तर नंतर आपल्याला थोडेसे जे ऍडव्हान्स मधले बॅकवर्ड बेंडिंग आसन आहेत चांगले जमतात. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण हे करतो आहोत. रिलॅक्स व्हायचं आहे. मानेच्या स्नायूंना रिलॅक्स झाल्यानंतर आता सेतू बंधासन आपल्याला करायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागतं, दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. दोनही पाय गुडघ्यांमध्ये वाकवलेले आहेत. ठीक आहे, दोनही हातांनी आपल्या पायाच्या घोट्यांना पकडायचं आहे. दोनही हातांनी पायाच्या घोट्यांना पकडायचं आहे. मी सूचना व्यवस्थित देतो आहे मला असं वाटतंय, त्यामुळे सूचनांकडे लक्ष द्या. कोणतंही आसन करताना आपल्याला घाई आणि गडबड करायची नाहीये. सेतू बंधासन आपण करतो आहोत आणि या सूचना लक्षात घ्यायच्या आहेत. ह्या तुम्हाला नंतर तुमच्या प्रॅक्टिकल बुक मध्ये लिहायच्या आहेत. जे डिप्लोमाचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आणि जे MA चे विद्यार्थी आहेत थर्ड टर्मचे त्यांच्यासाठी जे थिसिस तयार करणार आहेत त्या थिसिस मध्ये कोणकोणते योगासनांचा वापर ते करणार आहेत, तर त्याच्यासाठी त्यांना या योगासनांची माहिती त्याच्यामध्ये लिहावी लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक सूचना व्यवस्थित लिहायची आहे किंवा ऐकायची आहे, नंतर लिहून काढायची. ठीक आहे, कमरेच्या स्नायूकडे लक्ष द्यायचं आणि सेतू बंधासनासाठी आपल्याला काय करायचं आहे, कंबर उचलायची आहे आणि छाती हनुवटीच्या जवळ न्यायची. म्हणजे मत्स्यासनामध्ये जेवढं मानेचं एक्सटेन्शन आपल्याला पाहायला मिळतं तर ते आता मानेचं काय करायचं, आकुंचन करायचं, हनुवटी छातीच्या जवळ आपल्याला न्यायची आहे असा प्रयत्न करायचा आहे. करूयात. कमरेच्या स्नायूकडे लक्ष आणि कंबरवर उचलायचे, छाती हनुवटीच्या जवळ आपल्याला न्यायची आहे. करूयात. 1 पुन्हा खाली 2 परत एकदा कंबर वर उचलायची, छाती हनुवटीच्या जवळ आपल्याला न्यायची आहे. करूयात. 1 थांबायचं आहे थोडा वेळ. 2 ठीक आहे. इथे सुद्धा जो भाग आपण असा इथे वर उचलतोय एवढा जो वर उचलतो तर तो मांडीच्या स्नायूंनी वर उचलतो, लक्षात घ्या. ठीक आहे, तर तुम्ही जर का एवढं उचलत असाल तर समजायचं आपण फक्त मांडीचा वापर करतो आहोत. ठीक आहे, आणि जो लिफ्ट आपल्याला पाहिजे ऍक्च्युअल तर तो लिफ्ट देण्यासाठी आपल्याला कमरेच्या स्नायूंचा वापर करायचा आहे. तुमच्या स्वतःच जरी ऑब्झर्वेशन केलं तरी तुम्हाला मी जे सांगतोय ते कळणार आहे. माईक बाजूला ठेवतो, हेडफोन व्यवस्थित करता येईल. ठीक आहे, लक्षात आला. तेव्हा आपण कोणत्या स्नायूंचा वापर करतोय हे आपण लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे, तेव्हा जर तुम्ही फक्त एवढंच करत असाल कंबर, हे कंबर म्हणजे तुम्ही फक्त मांडीचा वापर करता आहात. एवढी कंबर उचलताय, मांडीच्या स्नायूंनी वर उचलता आहात. ठीक आहे, आता याच्या पुढे आपल्याला वर उचलायचं असेल तर कमरेच्या स्नायूंचं आकुंचन करावं लागतं आणि ते लिफ्ट आपल्याला जास्त बसतो. ठीक आहे, त्यामुळे आपण स्वतःचं निरीक्षण केलं तर तुम्हाला लक्षात येईल की मला काय म्हणायचं आहे. कंबर उचलायची आहे. 1 कंबर करा. ठीक आहे, त्यामुळे बऱ्याच वेळा आमच्या विद्यार्थ्यांना मी सांगत असतो की तुम्ही आसन कसं करताय त्याच्यावरून तुम्ही कोणते स्नायू वापरताय हे आमच्या लक्षात येतं. ठीक आहे, त्यातला हा प्रकार आहे.
की जेव्हा तुम्ही कंबर फक्त एवढीच वर उचलता तेव्हा फक्त मांडीच्या स्नायूंचा वापर करता, कमरेच्या स्नायूंचा वापर करत नाही. या आसनामुळे कमरेच्या स्नायूंना काही बेनिफिट होणार नाहीये. ठीक आहे, म्हणजे आता या स्थितीत केलं तर. पण तुम्ही जर का चांगला लिफ्ट घेतलात तर कमरेच्या स्नायूंना त्याचा उपयोग होणार आहे. त्या कमरेच्या स्नायूंसाठी लिफ्ट हे अतिशय महत्वाचा भाग आहे. परत पाय करायचे आहेत सरळ, मान करायचे आहे सरळ, थोडस रिलॅक्स व्हायचं आहे. बॅकवर्ड बेंडिंग इथं झालेलं आहे. आपल्याला थोडस आता आपण काय करूयात, कमरेच्या स्नायूंना रिलॅक्स करण्यासाठी दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वापरायचे आहे. दोन्ही हातांनी गुडघ्याच्या वरती पकडायचं आहे आणि दोनही गुडघे आपल्या पोटाकडे खेचायचे आहे. ठीक आहे, मी मगाशीच तुम्हाला एक्सप्लेन केला की बॅकवर्ड बेंडिंग वरती आपण जरी भर देणार असलो तरी एक्स्ट्रीम बॅकवर्ड बेंडिंग नंतर थोडस आपल्याला फॉरवर्ड बेंडिंग किंवा त्या स्नायूला रिलॅक्सेशन देणं अपेक्षित असतं. तर ते रिलॅक्सेशन आपल्याला या पवनमुक्तासनामधून मिळेल. तुम्ही जर का नुसतं केलं पवनमुक्तासन तरी तुम्हाला कळेल की पाठीच्या स्नायूंना थोडस आपल्याला रिलॅक्स वाटतंय. जो ताण पडलाय सेतुबंधासन मत्स्यासनामुळे तर तो आपल्याला कमी करायला मदत होणार आहे. ठीक आहे, थोडंसं रोलिंग पण तुम्ही करू शकता. म्हणजे दोन्ही हाताने घट्ट पकडायचं आणि पुढे मागे झुकायचं आहे, म्हणजे डोलायचं आहे. 1 2 3 व्यवस्थित लक्षपूर्वक. 4 5 6 7 8 9 आणि 10. ठीक आहे, पाय करायचे आहेत सरळ आणि मग आपल्याला आता करायचं आहे मत्स्यासन पूर्ण. मग म्हणजे पद्मासनामध्ये पद मत्स्यासन आपल्याला करायचं आहे. मग त्यासाठी 2 मेथड्स आहेत. एक तर आपण पाठीवरती झोपलेला असू तेव्हा आपल्याला पद्मासन करायचं आहे, किंवा बसून पद्मासन करायचं आहे आणि नंतर पाठीवर झोपायचं आहे. त्यातले आपण सिंपल मेथड घेऊयात ज्याच्यामध्ये झोपून आपल्याला करायचं असतं. उजवा पायाचा पंजा डाव्या पायाच्या मांडीवरती ठेवायचा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर डाव्या पायाचा पंजा उचलायचा आहे आणि तो उजव्या पायाच्या मांडीवरती ठेवायचा आहे. म्हणजे पद्मासन झालं. हे पद्मासन केल्यानंतर ठीक आहे, जेव्हा आपण ही मांडी खाली टेकवतो तेव्हाच आपल्या लक्षात येईल की आपल्या पाठीच्या स्नायूंना ताण पडतो आहोत. त्यामुळे पाठीच्या स्नायूंना थोडस वर लिफ्ट करावं लागतं आपल्याला, किंवा ते ऑटोमॅटिक वरती येतात. तर ते वरून द्यायचे आहेत, कमरेला ताण पडणार आहे. ठीक आहे, दोन्ही हात मानेच्या बाजूला ठेवायचे आहेत. तिथे पण आपल्याला लिफ्ट करावं लागेल. दोन्ही हात मानेच्या बाजूला आणि मग मगाशी केलं तसं छाती वर उचलायची आहे. छाती मॅक्सिमम वर उचलायची आहे. मागे टाकायची, मागच्या आहे. हात करायचे सगळ्या आणि हळूहळू हात कमी करायचे आहे. दोन्ही हात दोन्ही हाताने आपल्या पायाच्या हाताने पकडायचे आणि कोपरे जमले टेकवायचे. ही आयडियल स्थिती आहे. कोपरे जमिनीला टेकवणं हे महत्वाचं आहे. असं पकडायचं नाहीये, की कोपरे जमिनीला टेकवायचे आहे. ही आयडियल स्थिती आहे. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. दोन्ही हात मानेच्या बाजूला ठेवायचे आहे. एक्सटेंशन
मान सरळ हात खाली आणि मग पायाची पंजे सरळ करायची आहे. अशा प्रकारे आपल्याला मत्स्यासन करायचं आहे की त्याच्यामध्ये आपल्याला ताण पडणार आहे. आता पुढचं आसन जे आहे ते आपल्याला करायचं आहे भुजंगासन. त्यासाठी सर्वांनी डाव्या कुशीवर झोपायचं आहे आणि पेटावरती झोपायचं आहे. ठीक आहे. आज आपण थोडा आसनांचा सिक्वेन्स पण बदलतो आहे, कारण की आपल्याला बॅकवर्ड बेंडिंग आसन करायचे आहेत. त्यातलं आपण मत्स्यासन जे आपल्या मानेच्या आणि अप्पर बॅकला ताण देतात. मग त्याच्यानंतर अजून आपल्याला काही आसनं करायचे आहेत, जसं चक्रासन असेल, भुजंगासन असेल, धनुरासन असेल. मग त्यासाठी पूर्वीचे काही आसनं म्हणजे पूर्व तयारी म्हणून काही आसनं आपल्याला करावी लागतात, तर ते आसनं आपण करणार आहोत. आता सिंपल भुजंगासन करायचं आहे. टाचापंजे जोडायचे आहेत. हनुवटी जोडणे ही हातांवरती टेकवायची आहे. जर का तुम्हाला असं वाटत असेल टाचापंजे आपले जोडले नाहीयेत, त्याचा जोडायचे आहेत. टाचा आणि पंजे जेवढे टाचा आणि पंजे जोडलेले राहतील तेवढं आपला अलर्टनेस हा राहतो. मेंदू त्या ठिकाणी ऍक्टिव्हेट राहतो. इतर कार्य होत नाहीत. अनावश्यक जे कार्य असतात त्या प्रोसेसमुळे आपल्या मेंदूमध्ये चालणारे तर ते कमी होतात. त्यामुळे टाचापंजे जोडले ठेवायचे. जस्ट स्वतःचं निरीक्षण करा म्हणजे तुम्हाला कळेल. आता हनुवटी दोन्ही हातावरती टेकवले. थोडस पहिल्यांदा मानवर उचलायची आहे. सिंपल थोडीशी मानवर उचलायची आहे. दोन्ही हातांचा आपल्या जमिनीवरती दाब द्यायचा आहे आणि कोपरी वर उचलून हात करायचे आहेत सरळ. इथे सुद्धा तुमचे टाचा आणि पंजे जोडलेले अपेक्षित आहेत. इथे जर का तुमच्या पायामध्ये अंतर पडत असेल तर लक्षात घ्या की तुम्हाला अजून थोडस कमरेच्या स्नायूंवरती काम करणं अपेक्षित आहे किंवा गरजेचं आहे. कमरेची जे पाठीचा जो मणका आहे तो अजून एवढा अपेक्षितरित्या लवचिक झाला नाहीये हे आपल्याला लक्षात येईल. परत खाली यायचं दो. तेव्हा टाचा आणि पंचे हळूहळू जवळ न्यायचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. परत एकदा सेम टाचा पंजे जोडलेले मोठे जवळ टेकवायचे मानवर छातीवर आणि हात करायचा सरळ गळ्याच्या आणि मान वर करायचे. मॅक्सिमम मान वर करायचा प्रयत्न. थोडे मान वर कराल तेवढा आपल्याला फायदा जास्त. त्यासाठी टाचा पंजे जोडून आपल्याला थांबायचं आहे 10 सेकंदांसाठी. ज्यांना जमत नसेल जास्त वेळ ते 5 सेकंदानंतर खाली ठेवू शकता आपल्या शरीर. 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. वर खाली यायचं आहे. वर आपल्याला खाली यायचं आहे. आता दोन्ही हातांचे जे कोपरे आहेत ते खांद्याच्या रेषेमध्ये ठेवायचे आहेत. ठीक आहे. दोन्ही हातांचे कोपरे खांद्याच्या रेषेमध्ये ठेवायचे आहेत अशा प्रकारे. ठीक आहे. दिसत आहे. कोपरे टेकवायचे. सिंपल मान करायचे आहे वर आणि आता दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वापरायचे आहेत. वरती घ्यायचे आहेत. करूयात. 1 पाय वर मान वर, 2
पाय करायचे सरळ. परत एकदा 1 2. इथे तुम्हाला लक्षात येईल कमरेला ताण पडतोय, पण इथे सुद्धा टाचा पंजे जोडलेले आणि गुडघे एकमेकांना टेकलेले पाहिजेत. 1 2. ज्यांना खूप ताण पडतोय त्यांनी थोडस अंतर घेतलं तरी चालेल, पण नंतर हळूहळू पाय जवळ करायचा प्रयत्न करायचा आहे. करूयात. 1 मान वर, पायाचे पंजे वरती. 2. परत एकदा 1 2. पुन्हा 1 2. परत एकदा 1 2. हातांचे कोपरे वर उचलायचे आहेत, हात करायचे आहेत सरळ, मान करायची आहे वरती. आणि आता परत दोनही पाय आपल्याला वरती करायचे आहेत. करूयात. 1 पायवर मानवर. 2. अनेकांना इथे ताण पडेल किंवा पायामध्ये अंतर येऊ शकतं, तर येऊ देत, काही हरकत नाही, परंतु हळूहळू पायातलं अंतर कमी करायचं आहे. गुडघे, टाचा आणि पंजे हे जोडलेले ठेवायचे आहेत. 1 जेवढे टाचा पंजे आणि गुडघे जोडलेले तेवढे पाठीच्या लवचिकता अधिक असं म्हटलं जाईल. 2 परत 1 2. जेवढे पाय लांब तेवढं फ्लेक्झिबिलिटी कमी. परत 1 2. ज्यांना असं वाटतंय की याच्यामध्ये पण आपला ताण पडत नाहीये जास्त, त्यांनी काय करायचं आहे, हात आपल्याला मागे करायचे आहेत. ज्यांना वाटतंय की ताण पडत नाही त्यांनी परत टाचा पंजे जोडलेलेच राहतील, थोडस अंतर घेतलं तरी चालेल. पायवर करायचे आहे. 1 2. आपल्या पाठीच्या स्नायूंची आपण लवचिकता वाढवतो आहोत, याकडे लक्ष द्या. परत 1 2. हे स्पेसिफिक कुठलं आसन नाहीये, पण आसन जे बॅकवर्ड बेंडिंगची करणार आहोत त्यासाठी पूर्वतयारी म्हणून याची हालचाल आपल्याला करायची आहे. करूयात. 1 2. परत 1 2 1 2. परत दोन्ही हातांचे कोपरे जमिनीला टेकवायचे आहेत आणि पूर्ण रिलॅक्स व्हायचं आहे. तुमच्या लक्षात आलं असेल की अशा प्रकारच्या हालचालीमुळे कमरेच्या स्नायूंना खूप जास्त प्रमाणामध्ये ताण पडतोय. तो आता हळूहळू आपल्याला रिलॅक्स करायचा आहे. अशा प्रकारे बॅकवर्ड बेंडिंग आपल्याला हळूहळू वाढवायचं आहे. आपण पहिल्यांदा पद्मभुजंगासन केलेलं आहे, त्याच्यानंतर सेतुबंधासन केलेलं आहे, मत्स्यासन केलेलं आहे. त्याच्यानंतर आत्ताच हे भुजंगासन सिंपल आणि हे त्याचं व्हेरिएशन आपण केलेलं आहे. अर्ध धनुरासन किंवा पूर्ण राजकपूतासनाची प्रॅक्टिस, त्याच्यामध्ये बॅकवर्ड बेंडिंग आपलं होणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, आता बॅकवर्ड बेंडिंग एक्स्ट्रीम झालेला आहे, त्यामुळे आपल्याला सुरुवातीला थोडस त्यांना रिलॅक्स करून घ्यायचं. त्यासाठी एक फॉरवर्ड बेंडिंग करूयात कॉम्बिनेशन मध्ये शशांक भुजंगासन. ठीक आहे. दोन्ही हात खांद्याच्या बाजूला आणि वरती जमिनीला टेकवायचे आहे. सर्व व्यवस्थित लक्षात घ्या की आपण कुठल्या सिक्वेन्सनी करतोय, कुठे ताण पडल्यावर कशा प्रकारे त्याला रिलॅक्स करतो आहोत. परत दोन्ही हातावरती दाब द्यायचा, मानवर छातीवर हात सरळ करायचे, भुजंगासन. त्याच्यानंतर त्याच्यातून शशांक आसनामध्ये जायचं आहे. शशांक भुजंगासन याचं नाव आहे. मानवर छातीवर हात सरळ, 1 पर्यंत मानवर करायचे, दोन्ही हातावरती दाब देऊन छातीवर उचलायचे, हात सरळ करायचे, मानवर, गळ्याच्या स्नायूंना ताण, कंबरवर उचलून टाचेवरती बसायचं आहे, कपाळ टेकवायचं आहे जमिनीला, कपाळ जमिनीला टेकवायचं आहे. थोडस रिलॅक्स, मांडीचा दाब पोटावरती आला पाहिजे. आणि परत दोनही हात वरती करायचे आहेत. 1 हात वर आणि हात करायचे आहे खाली. 2. ठीक आहे. पण अशा प्रकारे केलेलं आहे मत्स्यासन, सेतुबंधासन. ठीक आहे. भुजंगासन. आता आपल्याला करायचं उष्ट्रासन.
मागे आपण केलं होतं बॅकवर्ड बेंडिंग मधलं चांगलं आणि सोपं असं नाही म्हणून आपल्याला परत एकदा करायचं आहे, कारण की आपण आता त्याच बॅकवर्ड बेंडिंगचा काय केलेलं आहे, वॉर्मअप केलेला आहे बॅकवर्ड बेंडिंगचा. त्यामुळे गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे आपल्याला. दोन्ही पायामध्ये खांद्याने एवढं अंतर उष्ट्रासनासाठी घ्यायचं असतं. दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट आपल्याला द्यायचा आहे. पायाचे पंजे पाठीमागे असे ठेवायचे नाहीयेत पायाचे पंजे. ठीक आहे, ते कसे ठेवायचे आहेत, असे ठेवायचे आहेत. याकडे लक्ष द्या. व्यवस्थित सर्व गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आहे. पायामध्ये खांद्याने एवढं अंतर घ्यायचं आहे आणि आपल्याला बॅकवर्ड बेंडिंग करायचं आहे, मागे झुकायचं आहे. करूयात. पण मागे झुकताना हा जो गुडघ्याचा 90 डिग्री अँगल आहे तो कमी होऊ द्यायचा नाहीये. ठीक आहे, मागे झुकताना फक्त कमरेच्या स्नायूचा वापर करायचा आहे, मांडीचा वापर करायचा नाही. याकडे लक्ष द्या. ठीक आहे, परत खांदे मागे, मान सरळ आणि मागे झुकायचं आहे आपल्याला. 1 2. ठीक आहे, इथे मागे झुकताना केवळ आपल्याला कमरेचाच भाग, छाती, कमरेच्याच मणक्याचा वापर करायचा नाहीये, तर छातीचा पिंजरा सुद्धा एक्स्ट्रीमली आपल्याला मागे घेता आला पाहिजे. ठीक आहे, त्यासाठी आपल्याला थोडस काय करायचं, लिफ्ट करायचं, चेस्ट अप, श्वास भरून घ्यायचा, चेस्ट अप करायची, खांदे मागे रोल करायचे. ठीक आहे, आणि मागे जायचं. 1. बरोबर तुमच्या लक्षात येईल की बॅकवर्ड बेंडिंग आपल्या कमरेतून पण होत आहे, छातीच्या पिंजऱ्याचं पण होत आहे, मानेचं पण होत आहे. 2. ठीक आहे, हे झालं अर्धउष्ट्रासन. परत आपल्याला टाचेवरती बसायचं आहे, मान करायचे हे सरळ. ठीक आहे, लक्षात आलं. उष्ट्रासनाचं व्हेरिएशन करण्यासाठी किंवा उष्ट्रासनामध्ये एक्स्ट्रीम बॅकवर्ड बेंडिंग करण्यासाठी फक्त कमरेतूनच वाकणं महत्वाचं नाहीये, तर अप्पर बॉडी किंवा अप्पर चेस्ट, पाठीमागचा भाग, त्याच्यानंतर नेक, याचं एक्सटेन्शन फार महत्वाचं आहे. म्हणजे आपण पुढचं जे एक्स्ट्रीम बॅकवर्ड बेंडिंग आहे ते करू शकतो. हे झालं अर्ध उष्ट्रासन. आता आपल्याला पूर्ण उष्ट्रासन करायचं आहे. दोनही गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. आता मी करून दाखवतो, ज्यांना माहित नसेल त्यांनी पहा. दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये करायचे आहेत. ठीक आहे, अशा प्रकारे. त्यानंतर डावा हात डाव्या बाजूने आपल्या डाव्या पायाच्या टाचेवरती ठेवायचा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर उजवा हात उजव्या बाजूने उजव्या पायाच्या टाचेवरती ठेवायचा आहे. मान सरळ ठेवायची आहे, कमरेचा भाग पुढे खेचायचा आहे आणि मान मागे टाकायची आहे. इथे सुद्धा कमरेचा जो सॉरी पायाचा 90 डिग्री तो कमी होऊ द्यायचा नाहीये. परत मान करायची सरळ, हात करायचा आहे सरळ. आपल्याला टाचेवरती बसायचं आहे. ठीक आहे, हेच आता सर्वांनी मिळून करायचं आहे. ठीक आहे, काय करायचं आहे, गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे, पायामध्ये खांद्याने एवढं अंतर ठेवायचं आहे, दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये ठेवायचे आहेत. डावा हात डाव्या बाजूने मागे घ्यायचा आहे, उजवा हात उजव्या बाजूने मागे घ्यायचा आहे. तर यात आणि टाचांवरती ठेवायचा आहे. तर डावा हात डाव्या पायाच्या टाचेवरती, उजवा हात उजव्या पायाच्या टाचेवरती ठेवायचा आहे. कमरेचा भाग पुढे खेचायचा आहे, हळूवार मान मागे टाकायचा आहे. एक्स्ट्रीम बेंड, व्हायचं थोडा वेळ. मान करायचे सरळ पहिल्यांदा, नंतर डावा हात सरळ करायचा आहे, उजवा हात सरळ करायचा आहे आणि आपल्याला खाली यायचं आहे, नाच्यावरती बसायचं आहे. तुमच्या लक्षात आलं असेल एक्स्ट्रीम बॅकवर्ड बेंडिंग याच्यामध्ये होतं. जर का मी करताना तुम्ही बघितलं असेल तर कमरेचा भाग आणि मांडीचा भाग यांचा 90 डिग्री अँगल आपल्याला इथे होताना दिसतो. तर तो अशा प्रकारे आपल्याला हळूहळू प्रॅक्टिस करून वाढवायचा आहे.
त्याचा तुम्हाला मागे पण काही जे आसनं घेतले तर त्याची प्रॅक्टिस नियमित ठेवली तर तो भाग वाढतो किंवा तो बेंडिंग आपण वाढवू शकतो. एक्स्ट्रीम बॅकवर्ड बेंडिंग झालंय. सिंपल फॉरवर्ड बेंडिंग, दोन्ही हात मागे आणि कपाळ टेकवायचे जमिनीला. मग कसे सांगितलं तसं रिलॅक्सेशन पण आपल्याला या ठिकाणी अपेक्षित आहे. परत मानवर खांद्यावर आणि सरळ करायचे आहेत. ठीक आहे. आता आपल्याला करायचं आहे सुप्त वज्रासन. ठीक आहे. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपण आता वज्रासनामध्ये बसलेलो आहोत. ठीक आहे. थोडस मॅटच्या पुढे बसतो मी, कारण की आपल्याला मागे पण झोपायचं असतं याच्यामध्ये. सुप्त वज्रासन याच्यामध्ये आपल्या गुडघ्याच्या स्नायूंना खूप ताण पडतो. त्याच्यामुळे ज्यांना गुडघ्याचा त्रास असेल किंवा ज्यांचं वय थोडस जास्त असेल त्यांनी हे आसन लगेच करू नका. पहिल्यांदा व्यवस्थित पाहून घ्या. तुम्हाला जर का वाटलं की आपल्याला हे आसन व्यवस्थित जमू शकतं तरच करा, नाहीतर करू नका. टप्प्याटप्प्याने करा, हळूहळू वाढवा. ठीक आहे. कुठलेही आसन एकदम आपल्याला येत नाहीत. बॅकवर्ड बेंडिंग एकदम आपण जास्त प्रमाणामध्ये करू शकत नाही. त्याला प्रॅक्टिसच व्यवस्थित लागते. रोजच्या रोज त्याला सराव लागतो. तो सराव आपण शिकतो आहोत. ठीक आहे. त्याचा रोजच्या रोज सराव केला की तुमचं अशा प्रकारे बेंडिंग हे होणार आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने करा, हळूवार करा. सुप्त वज्रासन पुढचं आपण घेतोय. आपण वज्रासनामध्ये बसलेलो आहोत. ठीक आहे. एक मिनिट. वज्रासनामध्ये आपण बसलेलो आहोत. ठीक आहे. वज्रासनामध्ये बसलेलो आहोत आपण. वज्रासनामध्ये बसल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, दोनही जे पाय आहेत, आपण आता बसतो वज्रासनामध्ये टाचेवरती बसायचं असतं, बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की पायाचे जे पंजे आहेत ते बाहेरच्या दिशेने घ्यायचे आहेत आणि पूर्ण कमरेचा जो भाग आहे तो आपल्याला जमिनीला टेकवायचा आहे. ठीक आहे. म्हणजे पूर्ण खाली बसायचं आहे. पाय बाजूला घेऊन आपल्याला पूर्ण खाली बसायचं आहे. मग याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की पूर्ण गुडघ्याला आपल्याला ताण पडतो. गुडघ्याचे जे स्नायू असतात, मांडीचे स्नायू असतात, त्यांना ताण पडतो. त्यामुळेच मी सुरुवातीला सांगितलं की आपल्याला हे जमलं तर करायचंय, नसेल जमलं तर करू नका. जर का तुम्हाला जमलं आणि खूप ताण पडत असेल तर लगेच सोडून द्या. ठीक आहे. कारण की गुडघ्याला याच्यामध्ये ताण पडत असतो. दोन्ही हातांनी पायाच्या पंजांना आपल्याला पकडायचं आहे. ठीक आहे. हे झालं सुप्त वज्रासन. नंतर सुप्त वीरासन आपल्याला करायचं आहे. याच्यामध्ये काय करायचंय, दोन्ही हातांचे जे कोपरे आहेत ते आपल्याला जमिनीला टेकवायचे आहेत. सुरुवातीला दोन्ही हातांचे कोपरे जमिनीला टेकवायचे आहेत आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही हात सरळ करून पूर्ण पाठीवरती झोपायचं आहे. पूर्ण पाठीवरती आपण झोपलोय. अशा प्रकारे झोपल्यानंतर सुद्धा कमरेच्या भागाला एक्स्ट्रीम ताण आपल्याला पडताना दिसतो. मांडीच्या स्नायूला ताण पडतो. गुडघ्याच्या स्नायूला ताण पडतो. त्यामुळे हळूहळू करा. आपल्या क्षमतेनुसार आपल्याला करायचं आहे. त्यानंतर दोन्ही हात आपल्या मानेच्या बाजूला ठेवायचे आहेत आणि आता दोनही हातांवरती दाब देऊन छातीवर उचलायचे आहे, मान मागे टाकायचे आणि मत्स्यासनामध्ये जसं आपण एक्सटेन्शन केलं तसं आपल्याला एक्सटेन्शन करायचं आहे. ठीक आहे. तर या मॅक्सिमम एक्सटेन्शन छातीवर आणि नंतर कोपरेट इक्वेशन मध्ये आहे एक्सटेन्शन मानाचं शास्त्रज्ञ पूर्ण होणार. वज्रासन दोन्ही हनुमानच्या बाजूला छातीवर तो माणसं परत
दोन्ही हातांच्या कोपरे टेकवायचे आहे जमिनीला आणि हळूहळू आपल्याला वर यायचं आहे आणि परत वज्रासनामध्ये बसायचं आहे. ठीक आहे. आणि मग नंतर पाय आपल्याला सरळ करायचे. डावा पाय सरळ करायचा आहे आणि उजवा पाय आपल्याला सरळ करायचा आहे. ठीक आहे. थोडस मगाशी सांगितलं तसं गुडघ्याच्या स्नायूंना याच्यामुळे ताण पडतो, त्यामुळे गुडघ्याचे स्नायू रिलॅक्स करायचे. कसे? पाय वर खाली करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पायामध्ये अंतर घ्यायचं. हालचाल पायाची 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे. सिंपल अशा प्रकारे हालचाल आपल्याला करायची आहे. त्याच्यानंतर आता थोडस आपल्याला पाठीवरती झोपायचं आहे. पाठीवर झोपायचं आहे. रिलॅक्स करायचं आहे स्वतःला, कारण की पायाच्या स्नायूंना पुढचं जे आसन करणार आहे आपण ते चक्रासन करणार आहोत. ठीक आहे. चक्रासन करणार आहोत. तर चक्रासनासाठी पाठीच्या स्नायूंना आता आपण तयार केलेलं आहे. तर थोडस त्यांना रिलॅक्सेशन द्यायचं आहे. 2 मिनिटासाठी रिलॅक्सेशन द्यायचं आहे आणि आपल्याला चक्रासन करायचं. थोडस सूचना देतो चक्रासनासाठी. चक्रासनामध्ये आपल्याला सेतुबंधासनाप्रमाणे कंबर वर उचलायची आहे, त्याचं लिफ्ट करायचं आहे, कमरेच्या स्नायूंचा वापर करायचा आहे. नंतर दोन्ही हातांचा दाब देऊन मत्स्यासनाप्रमाणे मान मागे टाकायचे, माथ्यावरती बॅलन्स करायचा आहे. आणि नंतर बॅलन्स व्यवस्थित जमल्यानंतर आपल्याला हात सरळ करायचे आहेत आणि मग नंतर चक्रासन पूर्ण करायचं आहे. अशा 2 टप्प्यांमध्ये आपल्याला चक्रासन करायचं असतं. हळूहळू करा, प्रत्येक स्टेप पाहून घ्या आणि मग आपल्याला करायचे आहे. आपण चक्रासनासाठी उपयुक्त अशा उष्ट्रासन, सेतुबंधासन, मत्स्यासन, त्याच्यानंतर सुप्त वज्रासन, काही सूक्ष्म व्यायाम या सगळ्यांची पूर्वतयारी केली आहे. भुजंगासन केलं आहे, भुजंगासनाचं व्हेरिएशन केलेलं आहे. म्हणजे आपल्या पाठीच्या स्नायूंना आपण आता तयार केलेलं आहे चक्रासनाच्या दृष्टिकोनातून. परंतु सर्वांनाच ते लगेच जमलं असं नाही. हळूहळू ते वाढवा. चक्रासन आपल्या प्रॅक्टिसमध्ये नियमित ठेवलं तर आपल्या जे पाठीचा मणका असतो त्याची लवचिकता वाढते. न्यूरो मस्क्युलर कोऑर्डिनेशन वाढायला मदत होतं. जे काही स्नायू आणि नसा किंवा मेंदू यांच्यामध्ये कनेक्शन असतं ते चांगलं स्ट्रॉंग व्हायला मदत होते. शरीरातल्या इतर अवयवांची हालचाल सुद्धा त्याच्यामुळे छान होते. त्याच्यावरती नियंत्रण चांगल्या प्रकारे राहतं. त्यावेळी चक्रासन आपल्याला नियमित ठेवायचं आहे. आपल्या पाठीच्या मणक्याला एक नवचैतन्य त्याच्याबरोबर येतं. जे बॉडी पोश्चर आपलं चुकीचं असतं की बॉडी पोश्चर सुरुवात चांगलं व्हायला मदत होत असते. वेगवेगळे फायदे चक्रासनाचे आहेत. मी थोडसा माईक बाजूला ठेवतो आहे, तुम्हाला आवाज येईल. ठीक आहे. चक्रासन आपण करणार आहोत. सगळे दोन्ही पायाचे टाचा पंचे जोडायचे आहेत. ठीक आहे. नंतर दोन्ही पाय हृदयामध्ये वाकवायचे आहेत सेतुबंधासनाप्रमाणे. ठीक आहे. पायामध्ये खांद्या एवढं अंतर ठेवायचं आहे. दोनही पायामध्ये खांद्या एवढं अंतर आपल्याला ठेवायचं आहे. नंतर दोनही हात पायाच्या बाजूला ठेवायचे आहेत. वत्सासनाप्रमाणे हातांचे बोटं पायाच्या दिशेने, कोपरा आकाशाच्या दिशेने. ठीक आहे. जे अगदीच नवीन असते मत्स्यासन चक्रासन करण्यासाठी त्यांनी काय करायचं, थोडस कमरेचा वापर करून मांडीचा वापर करून आपल्याला काय करायचं आहे, कंबर बसवायची आहे. छातीवर उचलायची, मान मागे टाकायची आहे, माथ्यावरती बॅलन्स करायचा आहे. तर पहिली स्टेप करतोय, छातीवर माथ्यावरती बॅलन्स, कंबरवर उचलायची, इथे कंबरवर उचलायची, नंतर छातीवर उचलायची, माथ्यावरती बॅलन्स. ठीक आहे. हा बॅलन्स पहिल्यांदा महत्वाचा आहे आणि नंतर हा बॅलन्स व्यवस्थित जमल्यानंतर
हात सरळ करायचे आहे. पाय सरळ, चक्रासन. परत माथा दंड टेकवायचा आहे. ठीक आहे. याचा उद्देश काय आहे माझा, की पहिल्यांदा माथ्यावरती बॅलन्स करायचा आहे. तो बॅलन्स व्यवस्थित जर का तुम्हाला जमत असेल तर हातांवरती दाब देऊन हात सरळ करायचे आहेत आणि चक्रासन पूर्ण करायचे. जर का ते हातांना स्ट्रेंथ जाणवत नसेल तर ते नंतर करा काही दिवसांनी. ठीक आहे. आता फक्त काय करायचं आहे, जस्ट मत्स्यासन आणि सेतुबंधासन कॉम्बिनेशन. ठीक आहे. करूया. दोन्ही हात मानेच्या बाजूला, कंबर उचलायची, मान मागे टाकायची, माथ्यावरती बॅलन्स करायचा आहे. टप्प्याटप्प्याने आपल्याला करायचं आहे. कंबरवर उचललेली, वरती बॅलन्स. ठीक आहे. हा बॅलन्स व्यवस्थित जमतोय, स्थिर राहताय तुम्ही, आणि मग हात सरळ करायचे आहे. हात सरळ, खाली, ठीक आहे. आज लगेच प्रत्येकाला अशा प्रकारे चक्रासन येईल असं नाही, त्याच्यामुळे काही हरकत नाही. पहिले पाहून घ्या, रिलॅक्स व्हा. आज जरी तुम्हाला जमलं नाही तरी फक्त पाहून घ्या, शिकून घ्या, कसं करतात ते स्टेप्स लक्षात घ्या आणि त्याची पूर्वतयारी करत राहा. म्हणजे भुजंगासन, उष्ट्रासन, त्याच्यानंतर शशांक भुजंगासन, नंतर आपण केलं ते पद्म भुजंगासन, सुप्त वीरासन, सुप्त वज्रासन, यांची तयारी करत राहा. म्हणजे आपल्याला आसन सोपं जाणार आहे. अजून एक बॅकअप बेंडिंग सूर्यनमस्काराच्या स्टेप्स मधलं आपलं राहिलंय, ते आपण करूयात. तेवढ्याच स्टेप्स करायच्या बॅकअप बेंडिंग मध्ये, सूर्यनमस्कार मध्ये. त्याच्यामध्ये भुजंगासन येतं, त्याला काउंटर बॅलन्स करायला पर्वतासन आहे, आणि नंतर अश्वसंचलनासन आहे. म्हणजे या बॅकअप बेंडिंगच्या स्टेप्स आपल्याला करायच्या आहेत आता फक्त. ठीक आहे. फार का करायच्या, बॅकअप बेंडिंगची प्रॅक्टिस होण्यासाठी. ठीक आहे. त्यामुळे सर्वांनी आता डाव्या कुशीवर वळायचं आहे आणि पोटावरती झोपायचं आहे. ठीक आहे. डाव्या कुशीवर वळायचं आहे, पोटावरती आपल्याला झोपायचं आहे. प्रॅक्टिस करताय फक्त आपण. बॅकवर्ड बेंडिंग साठी सूर्यनमस्कारातील थोड्याशा स्टेप्स आपल्याला वापरायच्या आहेत. आता दोन्ही हात बाजूला ठेवायचे आहेत, हनुवटी जमिनीला टेकवायची आहे, टाचा आणि पंजे जोडायचे आहेत. दोनही हातावरती दाब देऊन मानवर, छातीवर आणि हात करायचे आहेत सरळ. करूयात. एक, दोन्ही हातावरती दाब, मानवर,
छातीवर आणि हात सरळ भुजंगासन पर्वतासनामध्ये सूर्यनमस्कारामधली 7वी स्टेप आपण करतोय व्यवस्थित करायचं आहे. हे भुजंगासन आपल्याला एक संधी असते की बॅकवर्ड बेंडिंग इन्क्रीज करायची. आता पायाचे पंजे जमिनीला टेकवायचे आहेत. पाय गुडघ्यामध्ये न वाकवता आपल्याला कंबरवर उचलायचे आणि शरीराचा त्रिकोण करायचा आहे. टाचा टेकवायच्या आहेत जमिनीला. टाचा जमिनीला टेकवायच्या आहेत. ठीक आहे. जेवढे तुमच्या टाचा जमिनीला टेकतील तेवढं पोटरीच्या स्नायूंना ताण आणि जेवढे तुम्ही आता कमरेच्या स्नायूंना ताण देणार, हात खांद्यातून वाकून कपाळ जमिनीच्या दिशेने खेचणार तेवढा पोटरीला ताण अधिक वाढणार आहे. व्हेरिकोज वेन्स साठी अत्यंत उपयुक्त असं आसन परत आपल्याला करायचं आहे. भुजंगासन शरीर जमिनीला न टेकवता फक्त पायाचे पंजे आणि हातांचे पंजे जमिनीला टेकले जातील. पाय सरळ राहील आणि मान वर. एक, ठीक आहे. गुडघे वरती आहेत, ते असे टेकलेले नाहीयेत, लक्षात घ्या. पाय वर आहेत सरळ ते सुद्धा, मान वर. जेवढे पाय सरळ तेवढं आपल्या बॅकवर्ड बेंडिंग जास्त चांगलं. पायामध्ये थोडस अंतर घेऊ शकता, अन्य एवढं. परत कंबर उचलायची, टाचा टेकवायच्या आहेत 2. एक्स्ट्रीम बेंडिंग रिमूव्ह करायला किंवा पाठीच्या मणक्यांचं व्हर्टिकल स्ट्रेचिंग करायला अशा प्रकारे अधोमुख श्वानासन आपल्याला करायचं आहे. आता डावा पाय पुढे घ्यायचा, दोन्ही पायांच्या मध्ये. उजवा गुडघा जमिनीला टेकवायचा आहे, पायाचे पंजे पाठीमागे करायचे आहे. पुढच्या पायाची टाच जमिनीला टेकवायची आहे. ठीक आहे. आणि छाती वरती उचलायची, थोडस मागे यायचं आहे. बॅकवर्ड बेंडिंग. दोनही हात वर करू शकता तुम्ही, थोडस मागे जायचं. परत हात खाली. आता डावा पाय मागे घ्यायचा, परत पर्वतासन करायचं आहे. टाचा टेकवायच्या आहेत. पुन्हा उजवा पाय पुढे घ्यायचा आहे. सरळ पायाचा पंजा पाठीमागे, हा पाय असा इंटरनल रोटेट करायचा आहे, असं व्हायचं नाहीये. ठीक आहे. ठीक आहे. हे फार छोटे छोटे बदल आहेत, ते लक्षात घ्या. हा पाय आपल्याला इंटरनल रोटेट करायचा आहे आणि हात वरती करायचे आहेत, मागे झुकायचं आहे. ठीक आहे. मस्त स्ट्रेचिंग. हात खाली. अतिशय छान प्रकारे इथे बॅकवर्ड बेंडिंग आपलं होतं. उजवा पाय मागे, टाचा टेकवायच्या. खूप छान बॅकवर्ड बेंडिंग साठी आसन आहे. हळूहळू वाढवायचं आहे. जरी एखादी स्टेप जमत नसेल तरी लक्षात घ्या कशी करायची आहे. प्रॅक्टिस हे फार महत्वाचा भाग आहे याच्यामध्ये. परत डावा पाय पुढे. ठीक आहे. टाच टेकवायचे जमिनीला. बरेच जण कसे करतात, सूर्यनमस्कार करताना टाच अशी वर असते आणि गुडघा टेकलेला असतो. मग याच्यामध्ये त्यांना पूर्ण स्टेप्स करताच येत नाही. ठीक आहे. त्यामुळे ही स्टेप चुकीची आहे, लक्षात ठेवा. गुडघा जमिनीला टेकवायचा नाही जेव्हा आपण पाय पुढे घेतो तेव्हा. आपल्याला काय करायचं आहे, पायाचा पंजा जमिनीला टेकवायचा आहे. पंजा आणि टाच जमिनीला टेकली पाहिजे, गुडघा पूर्ण वरती पाहिजे सूर्यनमस्कारामध्ये. आणि मग नंतर ही स्थिती आपल्याला आली पाहिजे. ठीक आहे. आणि मग हात वरती, मागे, बॅकवर्ड बेंडिंग, रिलॅक्स. परत हात खाली, पाय मागे. ज्या छोट्या छोट्या चुका होतात त्या मी सांगतो आहे, त्या चुकांकडे लक्ष द्या आणि करेक्शन करायचा प्रयत्न करा. टाचा इथे टेकवायच्या आहेत, मांडीच्या स्नायूंचा खुंचन, पोटरीला ताण थांबायचं आहे. खांद्यांच्या स्नायूंचं स्ट्रेंथनिंग इथे वाढणार आहे. उजवा पाय पुढे, उजवा पाय पुढे घ्यायचा आहे, मान करायची आहे वरती.
ठीक आहे. इंटरनल रोटेशन मी सांगितलं तसं हात वरती करायचे आहेत. खूप छान. बेंडिंग इथे आपल्याला मिळणार आहे. बॅलन्स पण इथे साधला गेला पाहिजे. 2. परत पाय मागे टाचा टेकवायच्या, पोटरीला ताण. आणि आता करायचं आहे भुजंगासन. शरीर जमिनीला न टेकवता पाय सरळ ठेवून भुजंगासन. मान वर, गळ्याच्या स्नायूंना ताण. परत कंबर वर. 2. आता गुडघे टेकवायचे जमिनीला. टाचेवरती बसायचं आहे. कपाळ टेकवायचे जमिनीला. थोडस रिलॅक्सेशन उलट गतीमध्ये आसन शशांकासन. हळूवार श्वास घ्यायचा, हळूवार श्वास सोडायचा आहे. दोनही हात वरती करायचे आहेत. 1 आणि 2 हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. आता सर्वांनी परत पद्मासनामध्ये बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. ठीक आहे. तुमच्या लक्षात येईल की अशा प्रकारे आसन केल्यानंतर आपल्या पूर्ण पाठीच्या स्नायूंना इथे ताण पडलेला आहे. पाठीचे स्नायू इथे वापरले गेलेले आहेत. आणि मग जेवढं तुमचं बॅकबोन बेंडिंग चांगलं, पाठीच्या मणक्याची लवचिकता वाढेल, तेवढं तुम्ही इतरही आसन करू शकता. जसं शलभासन असेल, पूर्ण शलभासन असेल, वृश्चिकासन असेल, अशा अनेक आसनं ची शृंखला आपण व्यवस्थित करू शकतो. त्यामुळे हे बेसिक आसनं आपल्याला आली पाहिजेत हे लक्षात ठेवा. दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत. ज्ञान मुद्रेमध्ये हळूवार श्वास घ्यायचा आहे. हळूवार श्वास आपल्याला सोडायचा आहे. श्वासाची गती, हृदयाची गती आपल्याला सामान्य करायची आहे. श्वासाची गती, हृदयाची गती सामान्य करायची आहे. आणि आपल्याला 3 वेळा ओंकार गुंजन करायचं आहे. त्यासाठी सर्वांनी खोल श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.
दोन्ही हातांचं एकमेकांवरती घर्षण करायचं आहे. दोनही हात आपल्या चेहऱ्यावर फिरवायचे आहेत. दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत. हनुवटी छातीला टेकवायचे आहे. हळूवार डोळे उघडायचे आहेत आणि आपल्याला रिलॅक्स व्हायचं आहे. ठीक आहे. आजच्या पुरते एवढंच. बॅकवर्ड बेंडिंग आपण याच्यामध्ये पाहिलेलं आहे. बऱ्याच जणांना शंका असेल, काही नवीन लोक असतील, नवीन विद्यार्थी असतील किंवा जे जुने विद्यार्थी असतील त्यांना सुद्धा काही असणं जमत नसतील, तर बऱ्याच जणांना शंका असेल की सर आम्हाला असे असणं जमत नाहीये तर काय करू. तर त्यासाठी महत्वाचा माझा पहिला सल्ला राहील की जे रेग्युलर आपला आसनांचा सिक्वेन्स असतो, ज्याच्यामध्ये आपण दैनंदिन याच्यामध्ये सूक्ष्म व्यायाम, त्याच्यानंतर प्रार्थना, काही बसून योगासनं, काही उभे राहून योगासनं, पाठीवर झोपून योगासनं, पोटावर झोपून योगासनं, असे काही बेसिकचे योगासनं करत असतो. त्याचा सराव तुम्ही नियमित ठेवा. त्याचा सराव तुम्ही नियमित ठेवलात तर ऑटोमॅटिकली हळूहळू आपल्याला अशा प्रकारचे जे थोडेसे अधिक ताण देणारे, ज्याला आपण म्हणू की ऍडव्हान्स आसनं जे असतात, तर ते ऍडव्हान्स आसनं आपल्याला जमायला लागतील. ठीक आहे. त्यामुळे सराव हा याच्यामध्ये फार महत्वाचा घटक आहे. सराव, नियमितपणा, ठीक आहे, आणि सातत्य हे त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. कोणाला याच्यामध्ये काही शंका आहे का? मी अनम्यूट करतो. जर का कोणाला काही शंका असेल तर ते स्वतःला अनम्यूट करून बोलू शकतील आता. सर किशोर हियर. एक Yes, क्वेश्चन है. थैंक यू सर, सेशन वाज गुड. मतलब आफ्टर लॉन्ग टाइम आई हैव अटेंडेड. थैंक यू सो मच. शशांक आसन में हाउ डू वी डू, मतलब नीज हैज टू बी ओपन और घुटना साथ रहेगा, जैसे वज्रासन में बैठ के डायरेक्टली हम शशांक आसन में जाएंगे, और वरना जैसे शशांक आसन में हम जाते हैं वी ओपन आवर नीज. ये Okay, क्वेश्चन. yes. Actually, there are two types of Shashankasanas. Okay. One is with closed knees, and we have to just lean forward. Okay. हाँ जी सर. So this is primary Shashankasana for the beginners level. Okay. ठीक है Or if those who want to open their hips, okay, who want to open their pelvic muscles, pelvic floor, so they can do it like this. So legs, knees apart. ठीक है Okay. सर. ओके. Knees apart. Okay. Just touch your toes and just lean forward. So this is second type of Shashankasana. ठीक है सर. So yes. So for beginners, it is simple Shashankasana with closed knees, and those who want to practice more, they can practice it with open knees. Okay. ठीक है तर सर. थँक यू सर. शशांकासनाचे दोन प्रकार आहेत. तर ते मी आता दाखवले तुम्हाला. दोन्हीपैकी कोणतंही तुम्ही करू शकता. ओके. सर दूसरा भी एक क्वेश्चन है, जैसे आप अश्व संचालन Yes. आसन किए हैं, when we did अश्व संचालन आसन, मतलब पर्वतासन से लेके, तो तभी Yes. घुटना बहुत आगे जा सकता है when we practice सूर्य नमस्कार, और वरना अपना घुटना and feet will be in the same line. I think it is आगे जा सकता है. आगे ठीक जा है? सकता है. Means ठीक है. ऐसे. ठीक है? हाँ, जा सकता You है. can do it like this. Yes. ठीक है सर. ओके सर. For Asva Sanchalanasana, okay? It is only for Asva Sanchalanasana. When we are moving to the Veerbhadrasana from this, ठीक Okay. है, तब घुटना सीधा. ओके सर. yes, तब घुटना हमारा यहाँ से रहना चाहिए. ठीक है जब सर. we are going to perform this asana, ठीक है? Then we can move our knees forward. Okay. ठीक है सर. But from here, when we want to do Veerbhadrasana, then must ankle Feet. and knee should be in one line. Okay. ठीक है सर.
और अश्व संचालन आसन में अपन घुटने आगे जाने में फोकस करेंगे और वरना अपना पेल्विक और हिप को नीचे पुश करने में घुटना अपने आप जितना आगे जा सकता है हम अलाउ करेंगे किसी यस, उतना जितना आगे जाना चाहिए उतना जाने दो। ठीक है वो सर। हैमस्ट्रिंग मसल्स मतलब हमारे थाइस की बैक साइड हाँ और काफ मसल्स दे शुड टच ईच अदर ठीक है सर। with internal rotation of The leg. this another leg. ठीक है Okay, सर। with Okay. internal rotation, not like this. This, Hmm? So हाँ this जी is सर। wrong. With this hip towards outer side, we have to more rotate our Inter- now internal rotation should be there. internal. Okay. हाँ जी। Yes. So pelvic girdle should be in this side. जितना Not आगे this जा side. सकते हैं उतना पेल्विक को पुश करना है। Yes, but from this direction. हाँ Not yes, this not from direction. this side. सामने। Okay. सामने। Now, right now, my pelvic direction is from here, this side. Yes, yes. Okay. Now, when I'm performing internal rotation of, then my pelvic from this side. Yes. Okay. So this is the. नी साइड में पुश करना है। pelvic। Yes. हाँ जी सर। Yes. ठीक है सर। ठीक है सर। Understood. Thank you. Okay. Yes. And both sides करना है. Always perform all the asana from both sides. Both the sides. ठीक है सर। Yes. Thank you sir. Another? Yes, thank you. अजून कोणाला प्रश्न आहे का? सर नमस्कार, बोंगाणे सर बोलतोय. येस, बोला ना सर. सर आता हे आजचं 3rd प्रॅक्टिकल आहे ना हे? हो सर. मग सर याची जर प्रॅक्टिस करायची असेल तर मग याचे जर आम्हाला रेकॉर्डिंग मिळालं तर बरं होईल, अदरवाईज मग मिस्टेक होण्याची नाही सर, शक्यता असते. नाही याचं रेकॉर्डिंग तुम्हाला मिळणार ना सर, काहीच हरकत नाही. म्हणजे आज झालं. मला प्रॅक्टिस करता येईल ना असं म्हणण्यासाठी. येस सर, रेकॉर्डिंग तुम्हाला मिळतील सर, नो प्रॉब्लेम. हो सर. आणि सर लेक्चर्स कधीपासून स्टार्ट आहेत डिप्लोमाचे? लेक्चर आता नेक्स्ट संडे पासून चालू होतील, कारण की झाले आता सगळे ऍडमिशन प्रोसेस. आता आपण नेक्स्ट संडे पासून डिप्लोमाचे चालू करणार आहोत. ठीक आहे. ओके सर. ओके, थँक्यू. येस सर. येस. ओके सर, मग आपण इथे थांब. ऑनलाईन की ऑफलाईन लेक्चर होणार आहे? लेक्चर ऑनलाईन होणार आहे. हो, थँक्यू. टायमिंग सेम टाइम? टायमिंग 10 ते 12. ओके, थँक्यू. ठीक आहे. प्रॅक्टिकल सकाळी होतील आणि 10 ते 12 थिअरी होणार आहे तुमची ऑनलाईन. फक्त सर संडे टू संडेज असेल का? थिअरी संडे टू संडेज आहे. ठीक आहे. अच्छा. आणि प्रॅक्टिकल पण संडे टू संडेज आहे ना? प्रॅक्टिकल संडे टू संडे असतात, परंतु सिलेबसच्या अनुषंगाने आम्ही काही मध्ये पण काही सेशन घेतो महिन्यातले 1 ते 10 तारखेपर्यंत. बरं. ते आपण ते सिलेबसच्या अनुषंगाने होईल. जसं जसं सिलेबस पुढे जाईल तसं तसं आपल्याला गरजेनुसार आपण ते वाढवतो, असं आहे. ओके सर. ओके, ठीक आहे. ठीक आहे. येस सर. येस सर. थँक्यू. येस. थँक्यू सर. ओके, आपण इथे थांबूया. सर्वांनी त्यांची प्रेझेंटी लिहिली असेल असं मला अपेक्षित आहे. कोणी लिहू करू नका. मी नुसतं प्रेझेंटी लिहून गायब नका होऊ. मी ते बघणार आहे, त्याच्यावर कोणी लिहू करू नका.